जय शिवराय शेतकरी बंधूंनो, प्रत्येक शेतकऱ्याला इच्छा असते की आपण 8 साल अद्रक ठेवायला पाहिजेत किंवा आपण अद्रकीचा खोडवा घेतला पाहिजेत, कारण की खोड्यामध्ये खूप काही शेतकऱ्यांची चांदी होती। असे शेतकरी आज आपल्यासोबत आहे। दाराशिंग सिंगल हे नळणीचे शेतकरी। आपण मागचे व्हिडिओ बनवला होता, यामध्ये त्यांनी 14,000 रुपये भावांना अद्रकीचा विक्रमी भाव घेतला आणि या ठिकाणी त्यांना म्हणजे शेतीची किमतीपेक्षा जास्त भाव भेटला। प्रत्येकाला इच्छा असते, पण इच्छा त्या ठिकाणीच आपली हिरावून घेतल्या जाते की जेणेकरून आपल्याला अद्रकीला लागलेली सड रोखता येत नाही। अद्रकीची सड ही कॅन्सरसारखी असते, एकदा सड लागली की त्या ठिकाणी सड या जगातलं कोणतंही त्या ठिकाणी तुम्ही बुरशीनाशक वापरा किंवा कोणती ट्रीटमेंट करा, ती थांबत नाही। पण सड लागू नये यासाठी जर आपण सुरुवातीपासूनच जर प्रयत्न केले तर नक्कीच आपल्या अद्रकीच्या शेतामध्ये सड लागणार नाही। मग त्यासाठी काय करायला पाहिजे, तर या ठिकाणी आपण बघू शकतो, सर्वप्रथम असा पाण्याचा निचरा काढून द्यायला पाहिजेत। खूप शेतकऱ्यांची चूक हीच होती की ते पाणी व्यवस्थित शेतामध्ये येऊन काढत नाही। शेतामध्ये पाणी थांबल्यामुळे त्या ठिकाणी अद्रकीला सड लागते। तर दुसरा विषय असा की खूप काही शेतकरी अद्रकीला शेतामध्ये शेणखत हे कुजलेलं टाकत नाही, तर सडलेलं शेणखत टाकल्यामुळे सुद्धा सड लागते। मग या गोष्टीतून आपल्याला जर वाचायचं असेल तर शेतातून पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हायला पाहिजे। दुसरं, शेतामध्ये जे आपण सेंद्रिय खत टाकतो तर ते कुजलेलं टाकायला पाहिजेत। आणि त्यानंतर शेतकरी बंधूंनो, जमिनीमध्ये रासायनिक बुरशीनाशक सोडण्याऐवजी त्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त जीवाणू बुरशीनाशक सोडून त्या ठिकाणी जमिनीमध्ये बुरशीची उत्पत्ती होणार नाही अशा प्रकारचे जैविक मित्र बुरशी आणि जीवाणू सोडायला पाहिजेत। मग यासाठी शेतकरी बंधूंनो, अद्रकीला सड कोणती लागते, तर अद्रकीला प्रामुख्याने 3 प्रकारची सड लागते। त्यामध्ये नंबर 1 लागते आपल्याला कंद सड, त्याला आपण रायझम रॉट म्हणतो। त्यानंतर दुसरी सर्वात हानिकारक बुरशी लागते, त्या ठिकाणी स्टंप रॉट, ज्याला आपण त्या ठिकाणी स्टंप आपले उगवून आल्यानंतर त्या ठिकाणी स्टंप आपले सडून जातात, तर स्टंप रॉट लागतो। आणि नंतर लागते मुळकूज म्हणजे त्याला रूट रॉट म्हणतो, त्या ठिकाणी झाडाच्या मुळा खतम होता। मग शेतकरी बंधूंनो, ही जर बुरशी आपल्या शेतामध्ये लागायला नाही पाहिजे, तर त्यासाठी आपण जैविकरित्या जे काय ट्रायकोडर्मा असेल, सोडोमोनस असेल, त्या ठिकाणी बॅसिलस सबटिलस असेल, या जैविक मित्र बुरशीचा आणि जीवाणूंचा जर वापर केला तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी सड थांबवता येते। यांचा मागच्या वर्षीचा प्लॉट आपण अशाच प्रकारे त्या ठिकाणी कव्हर केला होता की जेणेकरून त्यांच्या शेतामध्ये जैविक औषधी देऊन त्यांच्या शेतामध्ये बुरशी लागली नाही किंवा बुरशीची उत्पत्ती झाली नाही। त्या ठिकाणी सड आल्यानंतर खूप काही शेतकरी खूप दुनियातले वेगवेगळे औषधी आणून सोडायचा प्रयत्न करतात, पण सड थांबत नाही। पण शेतकरी बंधूंनो, सुरुवातीलाच जर आपण जीवाणूंचा जर वापर केला तर नक्कीच तुम्हाला सड थांबवता येईल। मागच्या वर्षी यांना आपण ती ट्रीटमेंट दिली होती, यावर्षीसुद्धा ते सुरुवातीपासून आपल्यासोबत आहे। या ठिकाणी आपण आत्ताच यांना मध्यंतरी झायडेक्स कंपनीचं झायटोनिक ड्रिप किट दिली होती की जे जमिनीमधून आपल्याला बुरशी लागणार नाही। सुरुवातीला यांना पांढऱ्या मुळांची जोमदार वाढ होण्यासाठी या ठिकाणी आपण अशा प्रकारे बघू शकतो, मुळांच्या वाढीसाठी आपण यांना शक्ती गोल्ड दिलं होतं। आणि या ठिकाणी आपल्याला सध्याच्या घडीला हे जे काळे डाग जमिनीवरती दिसत आहे, तर यांना ठिकाणी ॲक्टिवा आणि आपण यांना ॲमिग्रीन दिलं होतं की ज्यामुळे या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे जोमदार कोमांची वाढ होते। स्टंपची जाडीसुद्धा चांगल्या प्रकारे आहे, पानामध्ये ग्रीनरीसुद्धा आहे, पांढऱ्या मुळांची वाढसुद्धा सुरुवातीपासूनच चांगली आहे। आणि एक विशेष फायदा की जमिनीची जैविक क्रिया या औषधीमुळे टिकून राहते की जेणेकरून उद्या चालून जमिनीमध्ये हानिकारक बुरशी तयार होणार नाही। आणि सुरुवातीपासून आपण यांना अशा प्रकारे चांगलं नियोजन दिल्यामुळं याही वर्षी हा प्लॉट आपला नक्कीच त्यांना आपण खोडव्यासाठी या ठिकाणी सड लागणार नाही याची विशेष काळजी घेऊ। आणि काळजी ही नेहमी सुरुवातीपासून घ्यायची असते। त्यासाठी शेतकरी बंधूंनो, तुम्ही अद्रक लागवड केली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही फॉलो केलं नसेल तर फॉलो सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत असे नवनवीन चांगले व्हिडिओ देत राहू। थँक्यू। जय शिवराय।